गुन्ह्यापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। शेअर मार्केटमध्ये 29 लाखांची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार जेरबंद। छत्रपती संभाजीनगरमधून मुसक्या आवळल्या। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली माजी सैनिकासह 6 जणांना तब्बल 28,80,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आलं। रोहित राजाराम बोराडे, राहणार कुकटोळी, तालुका कवठेमहांकाळ असे या संशयिताचं नाव असून सांगलीच्या विश्रामबाग पोलिसांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथून शिताफीने ताब्यात घेतले। न्यायालयाने संशयिताला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की कवठेमहांकाळ तालुक्यातील मूळ रहिवाशी आणि सध्या विश्रामबाग येथे वास्तव्यास असलेल्या दिलीप तानाजी पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती। संशयित रोहित बोराडे यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 2 ते 3 महिन्यात भरघोस परतावा देण्याचे आमिष पाटील यांना दाखवलं होतं। सुरक्षेसाठी कोरा चेक देण्याचे आश्वासन देऊन त्याने पाटील यांचा विश्वास संपादन केला। या आमिषाला बळी पडून पाटील यांनी एप्रिल 2023 मध्ये 4 लाख आणि ऑगस्ट 2023 मध्ये 3 लाख असे एकूण 7 लाख रुपये बोराडेच्या बँक खात्यावर जमा केले। मात्र परतावा देण्याऐवजी त्याने टाळाटाळ सुरू केली आणि काही काळानंतर फोन उचलणंही बंद केलं। पोलीस तपासादरम्यान हा फसवणुकीचा प्रकार केवळ पाटील यांच्यापुरता मर्यादित नसून बोराडेने इतर 5 जणांनाही गंडा घातल्याचे उघड झाले। यामध्ये हुपरी येथील दादासाहेब सलगरे यांचे 6,60,000, तडवळे येथील देविदास गिड्डे यांचे 6 लाख, कवठेमहांकाळ येथील विजय माने यांची 4,20,000 रुपये, तर कुकटोळी येथील अंकुश चौगले आणि दशरथ कोळेकर यांची प्रत्येकी 3 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे। जानेवारी 2026 मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून बोराडे फरार होता। तो वारंवार आपली ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता। अखेर पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचून त्याला अटक केली। या कारवाईमुळे गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।